नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी जाणार आहोत थेट नागपूरला आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांच्याकडे। कृषी वसंत या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला नागपुरात सुरुवात झाली आहे। लाखो शेतकरी या प्रदर्शनात भेट देत आहेत, पण प्रत्येकालाच या इथं येऊन हे प्रदर्शन पाहणं शक्य होणार आहे। त्यामुळे साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला घर बसल्या या प्रदर्शनात काय काय आहे दाखवणार आहोत। चला तर मग भारतात जेवढी पिकं घेतली जातात ती सर्व पिकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। प्रत्येक राज्यामधलं जे काही पीक असेल ते सगळं पिकं आपल्याला एकाच ठिकाणी या ठिकाणी बघायला मिळते आहेत आणि त्या पिकाची जेवढ्या व्हेरायटी जेवढ्या जाती उपलब्ध असतील त्या सगळ्या जातींचं रोपं इथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना बघायला मिळत आहेत। मग त्याच्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, तेलबिया असतील, भाजीपाला असेल, मका असेल, जेवढे जी काही पीक पद्धती आहे सगळी पिकं इथे लावण्यात आलेली आहेत आणि त्याची सविस्तर माहिती या सगळ्या फलकांवर आहे। सर्व भाषेमध्ये ती माहिती आहे, म्हणजे प्रत्येक राज्यातल्या शेतकऱ्यांना त्याच्या भाषेमध्ये ती सगळी माहिती वाचायला मिळणार आहे। आणि कोणती पिकं कोणते बियाणं आपण घेतलं पाहिजे, त्याचं कसं लावलं पाहिजे आणि त्याचा रिझल्ट कसा मिळेल याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खरं म्हणजे या ठिकाणी एक चांगलंच माहिती चांगली उपलब्ध आहे। लाईव्ह त्यांना सगळ्याला पिकं मिळतात, म्हणजे नुसतंच बियाणं आहे बाबा आणि ते बियाणं अशा पद्धतीनं लावल्यावर अशाचे उत्पादन मिळेल किंवा असे ते पिकं असतील हे नुसतं सांगितलं जात नाही। आता त्याचं थेट ते पिकं दाखवली जातात। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कुठल्या पिकं घ्यायची, कुठल्या जातीची घ्यायची, त्याचा रिझल्ट कसा मिळेल याची सगळी माहिती या ठिकाणी मिळते आहे। बेड पद्धती आणि ठिबक सिंचनद्वारे भाजीपाला लागवड कशी करायची याचं प्रात्यक्षिक इथे दाखवण्यात आलेलं आपण पाहू शकतो। हे भेंडी आहे, बेड पद्धतीने या भेंडीची लागवड करण्यात आलेली आहे। सोबतच ठिबक सिंचन आहे, सगळं प्रात्यक्षिक तिथं आहे। याची माहितीसुद्धा या फलकावर सगळी सविस्तर देण्यात आलेली आहे। आणि ह्याच एकूणच ही कशा पद्धत आहे आणि कशा पद्धतीनं याची लागवड करायची या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत जैन इरिगेशनचे प्रवीण सिद्धभट्टी। तुम्ही सांगा कशा प्रकारे भाजीपाल्याची लागवड या बेड पद्धतीनं आणि ठिबक सिंचनाने केली पाहिजे। शेतीमध्ये आधुनिक शेतीमध्ये बेडचं अतिशय महत्त्व आहे। ज्यावेळेस आपण बेडवर भाजीपाला लावायचा म्हटलं तर त्याच्यावर आपण ठिबक सिंचनाची मांडणी करायला शेतकऱ्याला सांगतो आणि ठिबक सिंचनामध्ये 12 mm, 16 mm, 20 mmच्या नळ्या शेतकऱ्यांना आपण त्याच्या लांबीनुसार पुरवतो। या ठिबक सिंचनासोबत जे साहित्य दिल्या जाते त्याच्यामध्ये फिल्टर दिल्या जातं, त्याच्यात एक व्हेंचुरी ज्याला आपण खतं देण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं ते मुळांच्या कोशामध्ये, मुळाच्या कक्षेमध्ये दिल्या जातं। त्याच्यामुळे 1% खत वाया जात नाही, जवळपास 90% खतं पिकालाच लागतात। त्याच्यामुळे उत्पादन वाढ ही आपल्याला भाजीपाला पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ठिबकवर घेता येते। याच्यात एक महत्त्वाचा असा विषय आहे की भाजीपाला पिकामध्ये थांबून पाणी देणं आणि त्याच्या गरजेनुसार पिकाच्या गरजेनुसार आपण जर त्याला पाणी दिलं तर ते पिकासाठी कामाचं आहे। याच्यामध्ये शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना वापरायला सांगतो त्यावेळेस नुसतं पाणी देऊन होणार नाही, त्याच्यासोबत आपल्याला शेतीमध्ये ठिबकसोबत आपण रासायनिक खतांचा वापर करून, विद्राव्य खतांचा वापर करून आपण शेतकऱ्यांना फर्टिगेशन शेड्यूल देतो आणि त्याच्या अनुसरून आपण ते खतं जर त्या पिकाला दिले तर त्या भेंडी असू द्या, टोमॅटो असू द्या, वांगी असू द्या, कारली, काकडी, टोमॅटो या सर्व पिकांमध्ये आपल्याला या ड्रिपचा अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा मिळतो आणि उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ पाहायला मिळते। एकूणच या पद्धतीने जर भाजीपाल्याची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो। त्यामुळे बेड पद्धतीनं आणि ठिबक सिंचनाद्वारे शेतकऱ्यांनी शेती करायला किंवा भाजीपाल्याचं उत्पादन घ्यायला हरकत नाही। भारतीय शेतीचा 100 वर्षाचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की प्रत्येक राज्यामधली जी काही पीक पद्धती असेल किंवा जे काही संशोधन झालं असेल किंवा जे काही हरित क्रांती असेल त्या राज्यातली जे काही पीक पद्धती असेल ते सर्व या ठिकाणी एकाच ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। म्हणजे प्रत्येक राज्यातला शेतकरी या ठिकाणी येऊन ज्याच्या राज्यातली जी काही पीक पद्धती असेल ते किंवा जे काही क्रांती झालेली असेल किंवा जे काही विकास झाला असेल शेतीमधला तो सगळ्या एकाच ठिकाणी त्यांना बघता येणार आहे। आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांची गर्दी झालेली आहे। प्रत्येक राज्यातला शेतकरी इथे येतो आहे आणि आपल्या राज्यासोबतच इतर राज्यांमध्ये कशी पीक पद्धती असते, तिथे काय काय विकास झालेला आहे, कुठल्या प्रकारची संशोधनं झाली आहेत, कुठल्या प्रकारच्या पिकांमध्ये बदल झालेले आहेत, तिथलं वातावरण कसं आहे आणि एकूणच त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे बदल करता येईल या सगळा इतिहास
विकास बघायला मिळतो आहे, शेतकरी बघत आहेत. 100 वर्षामध्ये शेती क्षेत्रामध्ये जे काही प्रगती झाली असेल, मग ते प्रत्येक विभागातली असेल, शेतीसोबतच जे काही जोडधंदे असतील किंवा जलसंशोधन असेल किंवा पाण्यामधलं संशोधन असेल, सिंचनाचे प्रकल्प असतील, धरणं असतील, एकूणच शेतीच्या अनुषंगानं जे आतापर्यंत 100 वर्षात बदल झाले आहेत ते सगळे बदल या ठिकाणी शेतकऱ्यांना बघायला मिळत आहेत. भारतीय कृषी संशोधन केंद्रानं परिषदेनं जे काही संशोधन केलं आहे ते सगळं या हॉलमध्ये दाखवण्यात आलं आहे. आपण पाहू शकतो की पिकं असतील, वेगवेगळ्या जातीची प्रजातीची पिकं असतील किंवा दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल किंवा दूध व्यवसाय असेल, याच्यामध्ये जे काही संशोधन परिषदेने केलेलं आहे ते सगळं याच्यात दाखवण्यात आलेलं आहे. जे काही रिसर्च झालेला आहे, जे काही रिसर्च सुरू आहे ते सगळं दाखवण्यात आलं आहे. त्याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना इथे ठेवण्यात आली आहे. वेगवेगळ्या भाषेमधली ही माहिती आहे, लेखी माहिती असेल किंवा जी काही हे ठेवले आहेत, प्रतिनिधी ठेवले आहेत, ते प्रतिनिधीसुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांना याची माहिती देत आहेत. सॅम्पलसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. जे काही संशोधन या परिषदेने केलं आहे ते सगळं संशोधनाचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणता येईल, कारण ते थेट पिकं असेल, त्याचे काही माल असेल तो ठेवण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना या हॉलमध्ये दिली जात आहे.